कोल्हापूर। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज कोयना धरणातून आणि शिराळा तालुक्यातील वारणा धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठी पुराची धास्ती वाढली आहे, तर दुसरीकडे कृष्णा नदी खोऱ्यातून सुरू असलेल्या पावसामुळे अलमट्टी धरण जुलै अखेरीसच 96% भरल्याने देखील सांगली कोल्हापूरसह कृष्णा नदीकाठच्या भागात संभाव्य पूरस्थितीबाबत धास्ती निर्माण झाली आहे। कृष्णा वारणा नद्यांचा संगम होऊन नद्या एकत्रित वाहणाऱ्या कृष्णा काठावरून पाणी पातळीचा आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी। साताऱ्यातील कोयना धरण 84 टीएमसी भरलं असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज संध्याकाळी 5 वाजता कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले जाणार आहेत। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काल सकाळी कोयना धरणाच्या पायथ्या विद्युतगृहातून 1050 क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं। आता आज कोयना धरणाचे सगळे 6 वक्र दरवाजे एका फुटाने उघडून 5079 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडलं जाणार आहे। त्यामुळे एकूण कोयना धरणातून 6129 एवढा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे सातारा सांगली जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। बातमी नाशिक मधल्या